नवरात्रीमध्ये चुकूनही स्त्रियांनी करू नका या चुका. नमस्कार मैत्रिणींनो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. आता काही दिवसातच नवरात्र उत्सव चालू होणार आहे. आपल्याकडे नवरात्री उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात आणि खूपच आनंदाने साजरा केला जातो. नवरात्रीमध्ये 9 दिवस 9 प्रकारच्या देवींची पूजा केली जाते आणि अशी मान्यता आहे की मनापासून पूजा आणि व्रत केल्याने आपल्याला इच्छित फळ प्राप्त होते. असे म्हणतात की ज्या व्यक्तींची देवीवर मनापासून श्रद्धा असते अशा व्यक्तींना देवी इच्छित फळ देते. त्यांच्या कुटुंबावर देवीचा आशीर्वाद असतो, त्यामुळे त्यांना आयुष्यामध्ये कसलीच कमी पडत नाही. सदैव देवीचा आशीर्वाद त्यांच्या कुटुंबावर राहतो. आपल्याकडून नवरात्रीमध्ये कळत न कळत बऱ्याच चुका घडत असतात. हा उत्सव आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून सुरू होतो. हा उत्सव एखाद्या वर्षी 9 दिवसाचा तर एखाद्या वर्षी 10 दिवसाचा असतो. 10व्या दिवशी आपण दसरा साजरा करतो. अशी मान्यता आहे की दसऱ्याच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता, म्हणून आपण दसरा साजरा करतो. म्हणून देवीच्या या 9 दिवसांना खूपच महत्त्व आहे. जर आपल्याकडून या 9 दिवसांमध्ये या खालील चुका घडत असल्या तर देवी आपल्यावर नाराज होते. आपल्याला इच्छित फळ भेटत नाही, देवीचा आपल्यावर कोप होतो. म्हणून मी आज तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही देवीच्या 9 दिवसात म्हणजेच नवरात्रामध्ये या गोष्टी चुकूनही करू नका, नाहीतर आपल्याला नोकरीत किंवा व्यवसायात आर्थिक नुकसान होऊ शकते. त्या कोणत्या गोष्टी आहेत हे मी तुम्हाला खाली सांगणारच आहे. त्याआधी असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच मी पुढचा व्हिडिओ टाकेल तर सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग सुरुवात करूया. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण नवरात्रीमध्ये करू नये. 1. काळे कपडे. नवरात्रीमध्ये काळे कपडे घालणे टाळावे, कारण या दिवसात काळे कपडे राक्षसांनी परिधान केलेले होते. जर आपण नवरात्रीमध्ये काळे कपडे घातले तर देवीचा आपल्यावर कोप होतो. त्यामुळे आपल्याला नोकरीत किंवा व्यवसायामध्ये आर्थिक नुकसान पाहायला मिळते. देवीची कृपादृष्टी आपल्यावर राहत नाही. त्यामुळे नवरात्रीमध्ये काळे कपडे घालणे टाळावे. 2. पूजा करताना. देवीची पूजा करताना स्त्रियांनी स्वतःच्या हातामध्ये काचेच्या बांगड्या घालाव्यात व कपाळाला हळदी कुंकू लावावे. असे मानले जाते की सुवासिनीने हातामध्ये बांगड्या आणि कपाळाला कुंकू लावणे खूप शुभ असते. याने आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभते आणि आर्थिक प्रगतीही होते. 3. उपवास करणाऱ्या व्यक्तींनी. नवरात्रामध्ये उपवास करणाऱ्या स्त्रियांनी किंवा पुरुषांनी काळे कपडे घालू नये. उपवास करणाऱ्या स्त्रियांनी किंवा पुरुषांनी चामड्याच्या वस्तू, बेल्ट, चप्पल, पर्स, बॅग घालू नये किंवा वापरूही नये. 4. जेवणासाठी. नवरात्रीमध्ये जेवणामध्ये कांदा, लसूण वापरू नये किंवा कांदा लसूण घातलेला पदार्थ देवीच्या नैवेद्यासाठी ठेवू नये. नवरात्रामध्ये मद्यपानही करू नये आणि मांसाहार देखील करू नये. 5. लोकांबद्दल वाईट. नवरात्रीमध्ये आपण देवीची पूजा आराधना करत असतो, त्यामुळे आपण देवीकडे ज्या गोष्टी मागितल्या त्या सर्वच गोष्टी पूर्ण होत असतात. त्यामुळे नवरात्रीच्या 9 दिवसात आपल्या मुखातून कोणाला वाईट बोलू नये किंवा कोणाची वाईट चित्तू नये, कोणाशी खोटं बोलू नये, कोणाचा अपमान देखील करू नये. यामुळे देवीचा आपल्यावर कोप होतो. 6. केस. नवरात्री चालू असताना 9 दिवसात पुरुषांनी दाढी करू नये व स्त्रियांनी केस कापू नये. केसांना लक्ष्मीचे रूप मानले जाते, म्हणून स्त्रियांनी केस कापू नये. 7. नखे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये हाताचे नखे देखील कापू नये. असे केल्याने आपल्या अवतीभोवती नकारात्मक ऊर्जा वावरते. 8.
नवरात्रीमध्ये ज्या स्त्रियांनी व पुरुषांनी उपवास केलेला असेल अशा स्त्रियांनी व पुरुषांनी उपाशी पोटी राहू नये. काहीतरी खाऊनच उपवास करावा. 9. नवरात्रीत संध्याकाळी घर बंद ठेवू नये, कारण त्यावेळी माता लक्ष्मी घरात यायची वेळ असते. दिवा लावताना विझू देऊ नये. तसेच दिव्यात मोठी वात ठेवावी व तो दिवा 9 दिवस विझू देऊ नये. 10. पैसे देणे घेणे. नवरात्रीमध्ये पैसे देणे घेणे टाळावे, कारण नवरात्रीमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरी आलेली असते. त्यामुळे या 9 दिवसात कोणालाही पैसे उधार देऊ नये. ज्यांचा व्यवसाय आहे ते लोक देऊ शकतात, पण घरातल्या स्त्रियांनी कोणाला उधार पैसे देऊ नये. असं केल्याने माता लक्ष्मी नाराज होते. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.